नमस्कार. कसे सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. मी पण खूप मस्त आणि मजेत आहे. तर आज सकाळ सकाळच पाऊस चालू झालेला होता आणि खूप छान असं वातावरण झालेलं होतं. आणि आता पाऊस कधी पण येतोय, सकाळी येतोय, दुपारी येतोय, संध्याकाळी येतोय. पावसाचं वातावरण काही सांगता येत नाही आणि वादळही तितकंच येते. आणि आज आहे ना पाऊस वगैरे उघडल्याच्या नंतर आहे ना इथे ना पप्पाच्या त्यांच्या इथे ना एक मुंगूस आलेलं होतं का. आणि म्हणलं चला, हातात मोबाईल होता, मग छोटीशी क्लिप घेतली त्याची. बघा ते कसं वाटतंय ते मुंगूस. आणि एकटंच होतं ते, मस्त छानपैकी खेळत होतं. आणि त्याला नाही काहीतरी दिसलंही होतं, त्याच्यामुळे ते खाण्यासाठी असं धडपड चालली होती त्याची. बघा किती छान आहे ते मुंगूस. त्यानंतर सगळं आंघोळ वगैरे केली. नंतर मस्त छान अशी देवपूजा केली. बघा देवपूजा कशी वाटते कशी नाही. आमच्या मम्मीच्या त्यांच्या दरलेही देव येतं आणि खूप छान असं देवपूजा केल्याच्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं. आणि त्यात बाहेरही वातावरण खूप छान झालेलं होतं. त्याच्यामुळे चालू होतं आणि म्हणलं चला काहीतरी स्पेशल खायला बनवावं, गोडधोड तरी. त्यानंतर दुपारच्या टायमाला मेनू ठरला की काहीतरी गोड असं स्वीट बनवावं. त्यानंतर मला छान अशी मम्मी म्हणली शंकरपाळी बनवू आपण. चला तर मग मी तुम्हाला सांगते कसं बनवले कसे नाही शंकरपाळे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडं पहा, मी अर्धा किलो मैदा घेतला होता. इकडं 2 पार्ले बिस्किट पुडे मिक्सरमधून बारीक करून घेतले. 1 वाटी दूध घेतलं आणि अर्धी वाटी तूप गरम करून घेतलं. नंतर ते थंड करण्यासाठी ठेवलं, कारण गरम नाही टाकायचं त्याच्यामुळं. आणि शंकरपाळ्याला तूप हे थोडं योग्य प्रमाणातच वापरायचं. जास्त जर तूप वापरलं तर शंकरपाळे विरघळू शकतात. आणि त्यानंतर इकडं मी पिठी साखर बारीक करून घेतली. 1.5 वाटी पिठी साखर घेतली अर्धा किलोच्या मैद्यासाठी. तर ज्याच्या त्याच्या गोड जसं लागेल तसं घ्यायचं. त्यानंतर सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं. मैदा, परत ते बिस्किट. आणि इकडं ना मी नव्हते मिक्स करीत, माझी मम्मी मिक्स करत होती आणि मी कॅमेरा पकडलेला होता. आणि कारण की माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे, त्याच्यामुळं मग म्हणलं कॅमेरा कोण पकडणार. आणि चला, मम्मी पण सांगत होती मला थोडंफार. त्यानंतर मम्मीने मोहन घालून घेतलं ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये आणि बिस्किटमध्ये. आणि सगळं असं हाताने आहे ना पूर्ण असं अशा गिठळ्या होत्यात ना, त्या अशा बारीक करून घ्यायच्या हातावर. पूर्ण मिक्स करायचं ते पीठ. बघ मम्मी अशी मिक्स करून घेते आहे. आणि खूप छान बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळे होतात. असं जर हे केलं ना पूर्ण, खूप छान बिस्किटासारखेच शंकरपाळे होतात. त्यानंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे. हे बघा, त्यानंतर जसं लागेल तसं दूध ॲड करायचं, कारण एकदाच नाही टाकायचं, नाहीतर मिश्रण हे सगळं पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळं आपण आपल्याला ना असा गोळा बनवायचा आहे. आणि गोळा बनवून छान असं मऊ लुसलुशीत गोळा बनवायचा आहे. त्यानंतर गोळा बनवून रेडी आहे आपला. त्यानंतर गोळा आहे ना मी 15 मिनटं भिजायला ठेवला होता. आणि नंतर पाहते असा मऊ छान गोळा तयार झालेला होता ना. त्यानंतर असे छोटे ना उंडे करून घ्यायचे. मम्मी मला उंडे करून देत होते आणि नंतर मग मी कट केले शंकरपाळे. आणि पूर्ण चपाती अगोदर छान अशी लाटून घ्यायची. आणि त्याचे ना थोडे काठ आहेत ना थोडेसे जाडसरच ठेवायचे, कारण मग शंकरपाळे छान फुगतात. जास्त पातळ जर केलं तर मग ते कट होतं. बघा मी तुम्हाला दाखवते लाटवल्याच्या नंतर. त्यानंतर पूर्ण गोल चपाती लाटून घेतल्याच्या नंतर चाकूने असे ना बारीक जशी आपल्याला साईज पाहिजे त्यानुसार रेषा मारून शंकरपाळे कट करून घेतले. हे बघा अशी चपाती होते. इकडं कढईत तेल तापायला ठेवलेलं. तेल तापल्याच्यानंतर मस्त अशी शंकरपाळी सोडली त्याच्यात. बघा कशी छान तर बघा आपली शंकरपाळी तळून रेडी झालेल्या आहेत. तर तुम्ही पण एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब लाईक करा.